वा चांगलेच तापलेले दिसत आहेत. पहिलं म्हणजे बुवा आंघोळ करून आले काय बघत पाहिजे. हा साक्षात रंग ठेवायला पण त्याला लावलेलं दिसत नाही. बुवांच्याच कार्यक्रमात 3-3 वेळा लाईट झाले. असो शेवटी तो निसर्गाचा नियम आहे. तर पूर्वी काय स्वतः घडा नंतर चढा हे जे शब्द आहेत ना ते पण कॉपी करू ना. तुमची आता काय बोलणार ना तुम्ही तेच आहे तुमच्यासाठी तुम्ही कॉपीच करू शकता. एक शब्द तुम्ही कॉपी करताय सगळ्यांचे. हे जे शब्द आहेत स्वतः पहिले आचरणात आणा. बरोबर स्टेपनी. अहो आपल्या शक्ती तुला लोककलेची परंपरा काय आहे जर तुला माहित नसेल तर काय म्हणावं कलंक आहे बुवा कलंक. कारण कलंक का म्हणावं लागतंय कारण तुम्हाला जी लाभलेली कला आहे ना तुमच्या वडिलोपार्जित आहे. आम्ही छोटे छोटे नाचत होतो ना शक्ती नाचामध्ये तेव्हापासून आम्ही तुमच्या वडिलांची बारी बघत होतो. पण त्याच्यात तुमच्यामध्ये काही देखील नाही. शून्य आहात तुम्ही. शून्य फक्त बोलायचं म्हणून बोलायचं फापलायचं पूर्णतः फापून गेलं तुम्ही आज इथे. परंपरा समजून घेतली पाहिजे तुम्ही. आज ही काही नवी पद्धत नाहीये. दोन्ही शाहीर एकत्र राहायचं म्हणजे बरोबर ना. ही शक्ती तुझी ताकद आहे आणि ती तुमच्यामध्ये पण असली पाहिजे. व सोबत बसतात ना त्यांना पण सोबत घेऊन जाण्याची तुमची ताकद ठेवा तेवढी. बरोबर काहीतरी आमच्याकडून घेतलं पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की आम्ही मोठं पण ही आज तुम्ही बोललात ना की एकट्याने करायला पाहिजे वारी. आम्ही एकमेकांना सोबत घेऊन जातोय. अजून त्या घेऊ बरोबर ना. हा अवघड काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं काही नाही. तुमच्याकडे शून्य आहे. तुम्ही भजन करा फक्त भजन कीर्तन. काय वाईट आहे अवघड काय आहे. भजन कीर्तन करताना पण देखील ही लोककला जोपासण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुमच्यासारख्यांना आम्ही शाहीला पूर्ण होतो म्हणून तुम्हाला आम्ही करतोय. या सत्य सांगेल तुमच्या शाहीरांना तुमच्यासारख्यांना आमच्यासारखी शाहीर नको आहे. कारण तुमच्या तोडीला तोड तुम्हाला पूर्ण आम्ही होते म्हणून तुम्हाला हे खटकते. असं तुमच्या प्रत्येक आज इथल्या माऊलीने आम्हाला सांगितलं की बुवा काय बोलू नका. नक्कीच माऊली काय वाईट बोलणार नाही कुठेही आम्ही हात घालणार नाही. बरोबर पण शक्ती तुला म्हटलं की माझी मी 4 गाणी काही आणि जाऊन काय अर्थ नाही. बुवाच्या विषयाला विषय घातला त्याला खरा शक्ती तुला म्हणतात म्हणून त्याच्याच विषयाला विषय घेणार मी आणि त्याप्रमाणे माझी वारी करणार. लक्ष असू द्या. काय म्हणाले तुम्ही नुसतं भजनच करा काय की नाही. का हो आम्ही फक्त भजनच का करा शक्ती तुला काय करू नको. कोणी बांधून ठेवलंय तुम्हाला पाहिजे तुम्ही पण भजन करा. आपल्या विषय काय का पहिला विषय असा कसा रे वागलास तू दुष्ट चोरांच्या भीतीने तूच मारीच्या केलास घाट तीच कपटी नीतीने. उत्तर देतो लक्षात ठेवा. सर टिपले लागून सर टिपले लागून मी नजर घारीच्या सर टिपले लागून मी नजर घारीच्या तुला जावतो नीतीनं बघ कशा चूक मारीच्या लक्षात ठेवा. सर टिपले लागून मी नजर घारीच्या सर टिपले लागून मी नजर घारीच्या तुला जावतो नीतीनं
गाण्याचा आशय काय बघा, तुला गावतो घेतली बघ कशा चूक नारीच्या, गैरसमज करून घेऊ नका, चूक नारीच्या त्या नाऱ्या. हा दुसरा विषय. दुसरा विषय. वणीचा गडी शेजारीनं बाई तुमचा टीव्ही माझ्या पोरांना पाहू द्या. अशी काही की नाही, पुढचं बोलत नाही कारण बोलून घ्या म्हणून